मुंब्र्यामध्ये 35 तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याची घटना घडली आहे। यामध्ये एका महिला आरोपीला अटक करण्यात आली आहे। आईला भेटण्यासाठी मुलासह गेलेल्या मुंब्र्यातील हिना सुर्वे यांच्या घरातून 35 तोळे सोन्याचे दागिने आणि 20,000 रुपये रोख रक्कम असा एकूण 24,42,000 ऐवज चोरीला गेल्याची घटना घडली आहे। हा प्रकार ते लाईट बिल भरण्यासाठी पैसे काढण्यासाठी गेले असताना समोर आलाय। चोरट्याने डुप्लिकेट चावीचा वापर करून ही चोरी केली असल्याचा संशय तक्रारीमध्ये नमूद करण्यात आला आहे। तक्रारदार सुर्वे या 2 मुलींसह मुंब्र्यामध्ये वास्तव्यास आहे। त्यांचे पती आफ्रिकेत नोकरी करतात। त्या पतीसोबत आफ्रिकेमध्ये राहत असताना त्यावेळेस थोडे त्यांनी सोन्याचे दागिने खरेदी केले होते। तसेच लग्नाच्या वेळेस त्यांच्या आई वडिलांकडून मिळालेला असून एकूण 35 तोळे वजनाच्या सोन्याचे दागिने त्यांच्याकडे सध्या होते। 15 ऑगस्ट रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास मुंब्रा तन्वर नगर येथे राहणाऱ्या आईला भेटण्यासाठी मुलासह घराच्या दरवाजाला कुलूप लावून त्या गेल्या होत्या। त्यापूर्वी घरातील कपाटामधून त्यांनी खर्चासाठी 5,000 रुपये देखील काढले होते। त्यावेळेस कपाटात त्यांनी ठेवलेले अंदाजे 35 तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम 20,000 रुपये पाहिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। तर आईला भेटून संध्याकाळी परत घरी आल्यानंतर त्यांनी सोन्याचे दागिने व पैसे पाहिले नाहीत। दरम्यान 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता लाईट बिल भरण्यासाठी कपाटात ठेवलेले पैसे काढण्यासाठी गेले असताना ठेवलेले पैसे व सोन्याचे दागिने दिसून आले नाही। म्हणून घरातील दरवाजा, खिडकीची कडी, कोयंडा पाहिल्या असताना ते व्यवस्थित असल्याचं त्यांना दिसून आलं। म्हणून त्यांनी या संदर्भामध्ये मुलांना, आईला हा सर्व प्रकार सांगून विचारपूस करून घरात सोन्याचे दागिने व रोख रकमेचा शोध घेतला, परंतु ते मिळून आले नाही। अखेर रविवारी मुंब्रा पोलीस ठाण्यात जाऊन त्यांनी तक्रार दिली आहे। त्यामध्ये अनोळखी चोरट्याने त्यांच्या घराच्या दरवाजाच्या कुलूपची डुप्लिकेट चावी बनवून घरात प्रवेश करत चोरी केली असावी असं या ठिकाणी म्हटलं आहे। त्या दिवशी आपल्या इथे हिना सज्जाद अली सुर्वे राहणार बिलाल हॉस्पिटल समोर मुंब्रा यांच्या घरी घरफोडी झाली होती। परंतु त्याच्यात विषय असा होता की सदर घरफोडीमध्ये म्हणजे कडी कोंडा पण तोडलेला नव्हता किंवा ग्रिल तोडली नव्हती किंवा खिडकी तोडून मध्ये प्रवेश नव्हता केलेला। अशा ठिकाणी आमचे जे डिटेक्शन ब्रांचचे हेड आहेत विनायक माने साहेबांनी तिथे व्हिजिट केली। त्यांच्या असं लक्षात आलं की सदर घरफोडी आणि चोरी ही कोणीतरी माहितगार व्यक्तीनेच केलेली असावी। त्या दृष्टीने त्यांनी त्यांच्या पूर्ण टीमने अथक परिश्रम घेऊन 8 तासामध्ये जे फिर्यादी आहेत त्यांचीच नातेवाईक जे आहे सानिया सारिक बेग वय वर्ष 29 राहणार तळोजा हिच्यावर संशय आल्याने तिला सखोल चौकशी केली असता सदर घरफोडी तिनेच केल्याचे निष्पन्न झालं आणि त्याच्यामधनं तळोजाला तिच्या घरातनं एक 35 तोळे सोनं आणि 20,000 रुपये संपूर्ण गेलेला माल